चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण साधा तांदूळ वापरून पनीर मशरूमचा पुलाव बनवलेला आहे। तुम्ही अशा प्रकारे पुलाव करून पहा, पुलाव खूपच छान लागतो आणि अगदी झटपट पुलाव तयार होतो। जर तुम्हाला मशरूम आवडत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही पनीर मशरूम पुलाव करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण पुलाव बनवायला सुरुवात करू। तर पुलाव बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण कढई गरम केलेली आहे। कढईमध्ये तेल घालायचं आहे, 3 लवंग घालणार आहोत, 2 मिरे घालायचे आहेत, 2 हिरवी वेलची घालूयात, तमालपत्र घालायचं आहे, 1 चमचा मोहरी घालूयात, 1 चमचा जिरे घालायचं आहे, अर्धा चमचा हिंग घालूयात, 1 चमचा आलं लसूणचा ठेचा घालायचा आहे, 2 कांदे उभे कापून घेतलेले आहेत ते घालूयात, 1 हिरवी मिरची घालायची आहे, मिक्स करून घेऊ। मध्यम आचेवर 1 मिनिटाकरता कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे। फ्लॉवर घालायचे आहेत, 1 बटाटा घालूयात, शिमला मिरची घालूयात, गाजरचे काही काप घालायचे आहेत, मिक्स करून घेऊ। भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही वापरल्यात तरी चालेल। आणि मटार घालूयात, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालूयात, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा मिरची पावडर घालूयात आणि मोठ्या आचेवर 1 ते 2 मिनिटाकरता परतवून घेऊ। मंद आचेवर 5 मिनिटाकरता वाफ काढूयात। तर ह्या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत। भाज्या ह्या 40% शिजलेल्या आहेत। मशरूमचे बारीक काप घालायचे आहेत। मशरूम आवडत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही मशरूम बारीक कापून घातले तरी चालेल, आवडत असेल तर मोठे काप वापरले तरी चालेल। आणि बिर्याणी मसाला 1 चमचा घालायचा आहे, मिक्स करून घेऊ। आणि 1 टोमॅटो घालायचा आहे, मिक्स करून घेऊ। साधारण या ठिकाणी आपण 2 वाटी साधा तांदूळ धुवून घेतलेला आहे। मोठ्या आचेवर 2 मिनिटाकरता तांदूळ छान परतवून घेऊ। आणि भाताला छान चव येण्यासाठी 1 चमचा साजूक तूप घालायचा आहे, 1 चमचा बिर्याणी मसाला आणखी घालूयात आणि कोथिंबीर घालायची आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। भाज्या आपण 40% शिजवून घेतलेल्या आहेत। भाज्या शिजायला जास्त वेळ लागतो, तांदूळ लवकर शिजून होतो, पण भाज्या आपण 40% अगोदरच शिजवून घेतलेल्या आहेत। आपल्याला भात अगदी गचका करायचा नाहीये, त्यामुळे आपण जितकं तांदूळ घेतलेलं आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे। हे मंद आचेवर 7 ते 8 मिनिटाकरता भात झाकून ठेवूयात। भात होईपर्यंत एका साईडला आपण पॅन गरम केलेला आहे। पॅन मध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे, तुपाऐवजी बटरही घालू शकता। 200 ग्रॅम पनीरचे काप करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि पनीरवर अर्धा चमचा बिर्याणी मसाला घालूया। अगदी 1 मिनिटाकरता पनीर परतवून घ्यायचे आहेत आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे। तर या ठिकाणी 7 मिनिट झालेले आहेत। पुलाव मध्ये पनीर घालायचे आहेत, 1 चमचा बिर्याणी मसाला आणखी घातलेला आहे। पण जर तुम्हाला तिखट बिलकुल चालत नसेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाल्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर 5 मिनिटाकरता वाफ काढायची आहे। तर ह्या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता सर्व भाज्या आणि तांदूळ अगदी छान शिजलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही मशरूम पनीर पुलाव करून पहा। घरातला साधाच तांदूळ वापरलेला आहे, पण पुलाव अप्रतिम झालेला आहे। तुम्ही पाहू शकता पुलाव सुटसुटीतही झालेला आहे आणि सेम बाहेर सारखा पुलाव आपण घरच्या घरी तयार करू शकतो। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।